नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अंमली पदार्थासह उत्तेजक घातक इंजेक्शनची तस्करी, तिघांना अटक. अंमली पदार्थासह शरीराला घातक मॅफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणसह विशेष पथकाने विविध ठिकाणी छापा टाकून जेरबंद केलं. स्वप्नील शशिकांत माने वय 30 राहणार सदर बाजार, विनायक रवींद्र माने वय 23 रुईकर कॉलनी व प्रज्वल दिनेश देवगिरीकर वय 27 11वी गली राजारामपुरी कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. स्वप्नील माने, विनायक माने यांच्याकडून मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 77 सीलबंद कुपी बाटल्यांसह इतर साहित्याचा 48,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गांजा सेवन प्रकरणी देवगिरीकराला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक शेष मोरे, विशेष पथकातील उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्यासह पथकाने सदर बाजार, राजारामपुरी परिसरात छापा टाकून कारवाई केल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.